आणि आता महत्त्वाची बातमी आपण पाहूया। बच्चू कडू यांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोन, आम्हाला देखील फोन येतात, आम्ही अपक्षांना फोन करतोय, उद्याचा निकाल पाहून भूमिका ठरवणार, बच्चू कडू यांची माहिती। येतोय, आम्ही पण अपक्ष आणि लहान पक्षांना फोन करत आहोत। हे फोनचं सत्र चालू आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय का एक तर सरकार आमचंच बनलं पाहिजे। प्रहारची भूमिका नेमकी काय असणार आहे? सत्तेसोबत आमचं सरकार बनेल। म्हणजे कोणाचं नेमकं? आमचं नेमकं म्हणजे काय? आमचं म्हणजे आमचंच। महायुतीचं सरकार बनेल आणि मनसे सत्तेत असेल, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। बाळा नांदगावकर यांनी आज सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली। साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं, तर आता जर सत्ता आलीच येणारच आहे तर त्याच्यात कदाचित साहेब सहभागी पण होऊ शकतात, असं त्यांनीच बोललेलं असल्यामुळे बोलायला मला हरकत नाही। सगळ्यांनी मिळून ते सरकार बनवावं लागेल, महायुतीचं बनेल सरकार असं मला दिसतंय। आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे राजकीय संन्यास घेणार, कारण नसताना चुकीचे आरोप झाल्याचं केचे यांची माहिती, तर निवडणुकीमध्ये काम केलं नसल्याचं दादाराव केचे यांच्यावर आरोप। बारामतीचा दादा कुणीही बदलू शकत नाही, बारामतीमध्ये झळकले अजित पवार समर्थकांचे बॅनर, निकालाच्या आधीच विजयाच्या शुभेच्छा देणारे बॅनर। उपमुख्यमंत्री फडणवीस सागर बंगल्यावर भाजपा प्रवक्त्यांची बैठक घेणार, संध्याकाळी 7 वाजता सागरवर भाजपा प्रवक्त्यांची बैठक होत आहे। उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व भाजपा प्रवक्त्यांची बैठक। सांगोल्याचे शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोन, कार्यकर्त्यांशी चर्चा करून कुणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवणार, बाबासाहेब देशमुख यांची माहिती। नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये फॉर्म 17C मध्ये मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत, निवडणूक अधिकाऱ्यांनी बदल उमेदवाराला कळवला नाही, ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे आरोप। नागपुरातील 6 पैकी 4 जागा आम्हीच जिंकणार, काँग्रेस आमदार विकास ठाकरेंकडून विश्वास व्यक्त, निकालानंतर नागपुरातील विजयी आमदारांना एकत्र ठेवणार, विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया। संभाजीनगरमध्ये विधानसभा निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास बंदी, पोलीस आयुक्तांकडून नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना तंबी, विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढल्यास गुन्हा दाखल होणार। जळगावच्या पाळधीमध्ये गुलाबराव पाटलांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचं महादेवाला साकडं, लाडक्या बहिणींची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती। रायगडच्या रोहा शहरामध्ये आदिती तटकरे यांच्या विजयाचे बॅनर झळकले, निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा। इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकले, दादा गटाकडून दत्तात्रय भरणे आणि पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये थेट लढत। माळशिरस मतदारसंघामध्ये उत्तम जानकरांच्या विजयाचे बॅनर, विजय माळशिरसकरांचा विश्वासाचा आमदार उत्तम जानकर, बॅनरवर उल्लेख, विळापूरमध्ये जानकर समर्थकांची बॅनरबाजी। हडपसरमध्ये चेतन तुपे यांच्या विजयाचे बॅनर, चंद्रकांत पाटील, सचिन दोडके, अश्विनी कदम, सिद्धार्थ शिरोळे यांच्याही विजयाचे बॅनर झळकले। सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजप उमेदवार विजयकुमार देशमुखांचे विजयाचे बॅनर झळकले, समर्थकांनी विजयी भवचे बॅनर लावले। निकालाच्या आधीच अलिबाग शहरामध्ये महेंद्र दळवींचे अभिनंदनाचे बॅनर झळकले, शिंदे गटाचे महेंद्र दळवी अलिबागमधून निवडणुकीच्या रिंगणात। भोसरी मतदारसंघाचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांच्या विजयाचे बॅनर, महेश लांडगे यांनी हॅट्रिक केल्याचे निकाल येण्याआधीच बॅनर झळकले। बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये निकालापूर्वीच भाजप उमेदवार सुरेश धस यांच्या विजयाचे बॅनर झळकले, सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। साताऱ्याच्या पोवळी नाका परिसरामध्ये भाजपच्या शिवेंद्र राजे भोसलेंच्या अभिनंदनाचे बॅनर, शिवेंद्र राजे साताऱ्याच्या जावळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात। सिंधुदुर्गमध्ये निलेश राणेंचे नवनिर्वाचित आमदार म्हणून झळकले बॅनर, कुडाळच्या महामार्गाजवळील बांबार्ड गावामध्ये राणेंच्या विजयाचे बॅनर झळकले। विधानसभेच्या निकालापूर्वी अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात ठाकरे गटाच्या गजानन लवटे यांच्या विजयाचे बॅनर, दर्यापूर मतदारसंघामध्ये गजानन लवटे आणि शिंदे गटाच्या अभिजित अडसूळ यांच्यामध्ये लढत। धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले, एकनिष्ठ आमदार कैलास पाटील असा बॅनरवरचा उल्लेख।
नाशिक शहरामध्ये 5 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी होणार. मतमोजणीसाठी 2000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण. शासकीय धान्य गोदामामध्ये मतमोजणी होणार. मतमोजणी 33 टेबलवर 300 कर्मचाऱ्यांद्वारे 17 फेऱ्यांमध्ये होईल. रत्नागिरी जिल्ह्यामधील 5ही विधानसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण. 23 ते 28 राऊंडमध्ये मतमोजणी होणार.